Today we are going to learn some examples on Apollonius theorem. This is a very nice example. Sum of the squares of the diagonals of a rhombus or a parallelogram. रॉम्बस किंवा पॅरलेलोग्राम जो आहे त्याचे जे डायगोनल्स आहेत त्याच्या वर्गांची बेरीज इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स ही त्याच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. समांतरभुज चौकोन किंवा समभुज चौकोन रॉम्बस समभुज चौकोन whose all sides are equal. Parallelogram whose opposite sides are parallel and equal. समांतरभुज चौकोन म्हणजे समोरासमोरील बाजू समांतर आणि समान आणि याच्या चारी बाजू या ठिकाणी लक्षात घ्या समान. तर अशा प्रकारचं या ठिकाणी आहे पॅरलोग्राम किंवा रॉम्बस. प्रोसिजर इज द सेम. तर त्यांनी असं सांगितलं की सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स जे ह्या दोन चौकोनाचे जे डायगोनल्स आहेत, डायगोनल म्हणजे कर्णाच्या वर्गांची बेरीज ही त्याच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते हे सिद्ध करा. मग आता रॉम्बस किंवा पॅरलेलोग्रामची आपण आकृती कशी काढूया तर लक्षात घ्या रॉम्बस म्हणजे चारी बाजू समान. आपण पॅरलेलोग्राम काढताना खालची वरची बाजू समांतर काढणार, अशी खालची वरची बाजू समांतर काढणार बरोबर. आणि रॉम्बस काढताना चारी बाजू समान काढणार. जेवढी ही बाजू आहे बरोबर सर, ही बाजू जेवढी आहे लक्षात घ्या तेवढी ही बाजू हां 2-3 बोटं, ही बाजू 2-3 बोटं थोडं कट हां. तसंच लक्षात घ्या ही बाजू अशी आली, याच्या पुढं आणि 2-3 बोटं पाहिजे. ते थोडंसं आणखीन जरा खाली घेतो म्हणजे तुमचं ते बरोबर कसं होईल. या ठिकाणी लक्षात घ्या हे +1 3 हां आता इथं झालं. आणि हे लक्षात घ्या हे असं आणि हे 3 म्हणजे इक्वल्स. तुम्ही रॉम्बस काढताय ना, रॉम्बस काढत असताना चारी बाजू समान पाहिजेत और 4 साइड्स इक्वल पाहिजेत. त्यामुळं ही अशी लक्षात घ्या या ठिकाणी घेतली, ही ह्याला पॅरलल, ही ह्याला पॅरलल. त्यामुळं हा पॅरलेलोग्राम आहे, समांतरभुज चौकोन आहे. हा रॉम्बस पण आहे कारण ह्याच्या चारी बाजू समान आहेत. ऑल साइड्स आर इक्वल, ऑल साइड्स आर इक्वल. ह्याच्या चारी बाजू पण समान आहेत लक्षात घ्या. म्हणजे हा रॉम्बस पण आहे आणि पॅरलेलोग्राम पण आहे. तर समजा आपण ह्याला नाव जर द्यायचं म्हटलं तर आपण ह्याला नाव आपण असं देऊ शकतो ए. याला आपण नाव देऊया लक्षात घ्या ए, इथे बी, इथे सी, इथे डी, ABCD. आणि लक्षात घ्या हा जो आहे हा रॉम्बस आहे असं म्हणता येईल, हा पॅरलेलोग्राम आहे असं म्हणता येईल बरोबर आहे. रॉम्बस म्हणजे 4 साइड्स आर इक्वल, पॅरलेलोग्राम म्हणजे अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. हे झालं. आता त्यांनी सांगितलं की याच्या डायगोनल्स पाहिजे आहेत. म्हणजे याच्या डायगोनल्स जर मला पाहिजे असतील तर थोडंसं आपल्याला कळावं. याच्यासाठी लक्षात घ्या मी असं करतो की याची AC ही एक डायगोनल आहे, मराठीमध्ये त्याला कर्ण म्हणतात. BD ही दुसरी डायगोनल आहे. बघा बरं सर, AC ही डायगोनल आहे आणि BD ही डायगोनल आहे. ह्या 2 डायगोनल्स आहेत आणि ह्या 2 डायगोनल समजा एकमेकांना लक्षात घ्या O मध्ये इंटरसेक्ट करतात असं गृहीत धरू. सो दिस इज अवर डायग्राम. नाउ वी विल राईट, वी हॅव टू प्रूव्ह दॅट इज हिअर गिव्हन हिअर quadrilateral ABCD, quadrilateral ABCD is a rhombus, रॉम्बस म्हणजे समभुज चौकोन, ऑल साइड्स आर इक्वल रॉम्बस. किंवा ह्याच्यामध्ये अ रॉम्बसच्या ऐवजी काय म्हणायचं अ पॅरलेलोग्राम. त्यांनी जे एक्झाम्पलमध्ये दिलं असेल ते अ पॅरलेलोग्राम असं या ठिकाणी लक्षात घ्या म्हणा. जे दिलं असेल ते त्यांनी म्हणायचं. समजा रॉम्बस दिलं असेल तर रॉम्बस म्हणा, पॅरलेलोग्राम असेल तर पॅरलेलोग्राम म्हणा. पेज नंबर 42 सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये रॉम्बस म्हटलंय. पेज 45 प्रॉब्लेम सेट 2 मधल्या 9व्या एक्झाम्पलमध्ये पॅरलेलोग्राम म्हटले. प्रोसिजर इज द सेम. या ठिकाणी ABCD हा रॉम्बस आहे लक्षात घ्या आणि त्याच्या ह्या 4 साइड्स आहेत त्याच्या
ए बी बी सी सी डी ए डी इक्वल आहेत, कारण रॉम्बस मध्ये इक्वल आहे, पॅरलेलोग्राम मध्ये समोर अपोजिट साइड्स आर पॅरलल आहेत. ठीक आहे, हे गिवन झालं. आता टू प्रूव्ह, व्हॉट इज द टू प्रूव्ह? टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे लक्षात घ्या. आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्याच्यामध्ये सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स, हे डायगोनलच्या वर्गांची बेरीज. आता डायगोनल कुठला आहे बघा सर, पहिला डायगोनल आहे एसी, पहिला डायगोनल आहे एसी कर्ण, दुसरा डायगोनल आहे बीडी, हे दोन डायगोनल आहेत. डायगोनल म्हणजे कर्ण, कर्णाच्या वर्गांची बेरीज, सम म्हणजे बेरीज, या दोन कर्णाच्या वर्गांची बेरीज इज इक्वल टू, हे इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट साइड्स, त्याच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतके आहेत. मग त्याच्या बाजू कुठल्या आहेत? ए बी बी सी सी डी ए डी, म्हणजे ए बी बी सी सी डी आणि ए डी. ए बी बी सी सी डी ए डी त्याच्या चार बाजू आहेत, त्याचे स्क्वेअर हे त्याचे स्क्वेअर आहेत, आणि ह्या वर्गांची काय करायची सांगा सर? बेरीज करायची. सम या वर्गांची काय करायची? बेरीज. म्हणजे कर्णाच्या वर्गांची बेरीज सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स, कर्णाच्या वर्गांची बेरीज बरोबर सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट साइड्स, त्याच्या साइड्सच्या स्क्वेअर्सची बेरीज, ॲडिशन. बघा सर, अशा प्रकारे आपल्याला सिद्ध करायचं आहे. याच्यामध्ये सर आता आपण आन्सरला सुरुवात करत असताना इथे बघा सर, आपण सुरुवात करूया. इथे घेत असताना कसं म्हणता येईल बघा सर, इथे घेऊया आपण. बरोबर सर, आता इथे आपण घेता येईल अशा पद्धतीनं. हां बघा सर, इथं आपण आन्सर घेऊया किंवा त्याला प्रूफ म्हणूया सर, राईट? प्रूफ, हां प्रूफ असं म्हणूया. प्रूफमध्ये एक सगळ्यात महत्वाचं आहे, इन अ रॉम्बस और इन अ पॅरलेलोग्राम, समभुज चौकोन किंवा समांतर भुज चौकोनामध्ये हे जे डायगोनल्स आहेत ते बायसेक्ट ॲट इच अदर. बायसेक्ट करतात म्हणजे काय करतात सांगा सर? तर हा जो एसी आहे, हे एसीचे हे जे ओए आणि हे ओसी सेम असते. ओए आणि ओसी कसं असतंय? सेम असते. आणि हे जे ओबी, हे ओबी आणि ओडी सेम असते. हे ओबी आणि हे ओडी कसं असते? सेम असते. ओए आणि ओसी कसं असते सांगा सर? सेम असते. ह्याला का? तर दीज डायगोनल्स आर बायसेक्ट ॲट इच अदर. तुमच्या लक्षात येते का बघा सर? त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं. इन पॅरलेलोग्राम आपल्या सुरुवात होती, लक्षात घ्या सर, इथे लिहिताना इन अ रॉम्बस, इन अ रॉम्बस किंवा पॅरलेलोग्राम और पॅरलेलोग्राम और अ पॅरलेलोग्राम, समभुज चौकोनामध्ये किंवा समांतर भुज चौकोनामध्ये डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, कर्ण परस्परांना दुभागतात. कर्ण परस्परांना, लक्षात घ्या, दुभागतात. हे जे डायगोनल्स आहेत ते परस्परांना दुभागतात. ओए बरोबर ओसी आणि ओबी बरोबर ओडी, डायगोनल्स बायसेक्ट करतात, लक्षात घ्या. देअरफॉर ओबी, लक्षात घ्या, इथं ओबी इज इक्वल टू ओडी, ओबी इज इक्वल टू ओडी, हे दोन निम्म निम्म आहे. आणि लक्षात घ्या, ओबी हे बीडीचे हाफ आहे, इज इक्वल टू हाफ बीडी, इज इक्वल टू हाफ बीडी. रिझल्ट नंबर 1. इथं ओए इज इक्वल टू ओसी, ओए इज इक्वल टू ओसी इज इक्वल टू, हे ओए आणि ओसी सेम आहे, एसीच्या हाफ आहे, म्हणजे इज इक्वल टू हाफ एसी. बघा सर, समजतंय का? रिझल्ट नंबर 2. मग रॉम्बस असो, समभुज चौकोन असो किंवा समांतरभुज चौकोन असो, सेम प्रॉपर्टी. इन अ रॉम्बस और पॅरलेलोग्राम, समभुज चौकोनामध्ये किंवा समांतरभुज चौकोनामध्ये कर्ण हे परस्परांना दुभागतात. हे कर्ण जे आहेत, हा कर्ण बीडी, हा डायगोनल बीडी आणि हा डायगोनल एसी एकमेकांना बायसेक्ट करतात. त्यामुळे ओबी इज इक्वल टू ओडी म्हणजेच बीडीच्या निम्म, ओए इज इक्वल टू ओसी म्हणजेच एसीच्या निम्म. तर असं हे आपण या ठिकाणी घेतलं सर. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर घ्यायचं आहे. जरा लक्ष द्या माझ्याकडे. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, हे ए बी आहे आणि हे बी सी आहे. बघा सर, सगळ्यांनी लक्ष द्या. आता मी जो ट्रायंगल घ्यावे, मला ए बी पाहिजे आहे.
हे ए बी, मला बी सी पाहिजेल आहे, हा बी सी, हे दोन मला पाहिजेल आहेत. मग लक्षात घ्या, मी हा जो आहे हा ट्रायंगल घ्यायला लागलोय आणि हा मिड पॉइंट आहे, ही मेडियन आहे, ही मेडियन आहे आणि ह्याच्यामध्ये लक्षात घ्या ही मेडियन आली बघा सर, दिस इज द मेडियन आली का बघा सर, ही मेडियन का, तर हा मिड पॉइंट आहे, हा हे मिड पॉइंट आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही अपोलोनियस वापरू शकता. ह्याला तुम्ही ह्याला अलीकडचं म्हणा, ह्याला पलीकडचं म्हणा, ह्याला मधलं म्हणा आणि हे खालचं आणि खालच्याचं हे अर्ध. बरोबर आहे का बघा सर, ह्याच्यामध्ये तुम्ही अपोलोनियस वापरू शकता या ब्लॅक मध्ये. मग मी असं म्हणतो लक्षात घ्या, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी OB is a median, OB is a median, OB ही मध्यगा आहे, OB is a median, therefore using Apollonius theorem, using Apollonius theorem, आता अपोलोनियस थेरम काल मी शिकवलंय की नाही, कसा शिकवला सांगा अपोलोनियस थेरम, स्क्वेअर ऑफ फर्स्ट ब्रॅकेट प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर ऑफ थर्ड ब्रॅकेट प्लस 2 इंटू स्क्वेअर ऑफ फोर्थ ब्रॅकेट. मग इथे लक्षात घ्या, पहिल्या ब्रॅकेटमध्ये अलीकडचं येणार, हे अलीकडचं ए बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हे पलीकडचं येणार बी सी, म्हणजे इथं सर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आले. तिसऱ्यामध्ये मेडियन येणार ओबी, तिसऱ्यामध्ये मेडियन येणार लक्षात घ्या ओबी, आणि ह्या चौथ्यामध्ये ही जी बाजू आहे खालची बाजू त्याची अर्धी येणार सर, त्याची अर्धी म्हणजे काय येणार सर, ओए येणार किंवा ओसी येणार, त्यातले पण त्याची निम्मी अर्धी बाजू ह्याला आपण ओए म्हणूया लक्षात घ्या सर. बरोबर आहे का बघा, ही बाजू ओए झाली. तर याच्यामध्ये ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ही तुम्हाला बाजू मिळाली लक्षात घ्या. ह्याला आपण म्हणूया लक्षात घ्या रिझल्ट नंबर 3. लक्षात आलं, सोडून देऊ. आता बघा बरं सर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मिळाले. आता आपण काय करूया, आम्हाला सी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर पाहिजे आहे, हे सी डी आणि हे ए डी. मग इथे आपण घेऊया बघा सर, हे ट्रायंगल बघा, हा या ठिकाणी हे ए डी, हे सी डी बघा, समजते का सर, आणि हे लक्षात घ्या आलं, हे राईट बघा सर आलं का. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपण अपोलोनियस वापरू शकतो. ह्या ट्रायंगलमध्ये लक्षात घ्या आपण अपोलोनियस वापरायला आपल्याला. बरोबर सर, मग इथेच याच पद्धतीने सेम आपण अपोलोनियस वापरूया. म्हणजे कसं होईल बघा सर, इन ट्रायंगल ए डी सी कॉमा ओडी इज मेडियन. बरोबर सर, हे मध्यबिंदू आहे ना सर, ओडी इज मेडियन, हा मेडियन आली सरी, लालची मेडियन आली कारण हा मध्यबिंदू आला. लक्षात घ्या ओडी इज मेडियन, ओडी इज मेडियन, ओडी ही लक्षात घ्या मध्यगा आहे. युझिंग अपोलोनियस थेरम, युझिंग अपोलोनियस थेरम, युझिंग अपोलोनियस थेरम. काय आहे अपोलोनियस थेरम सांगा बरं, स्क्वेअर ऑफ फर्स्ट ब्रॅकेट प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू ट्वाइस इंटू स्क्वेअर ऑफ थर्ड ब्रॅकेट प्लस ट्वाइस इंटू स्क्वेअर ऑफ फोर्थ ब्रॅकेट. दिस इज द रेड ट्रायंगल. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, हे अलीकडचं, हे पलीकडचं, हे मधलं आणि हे खालचं, आणि लक्षात घ्या अर्ध ओए. म्हणजे एडी अलीकडचं, एडी पलीकडचं, सीडी, हे एडी आणि सीडी आलं बघा, हे एडी आणि सीडी आलं बघा सर, समजते का. अलीकडचं एडी पलीकडचं सीडी हे दोन झाले. हे मधलं ओडी, हे मधलं लक्षात घ्या ओडी, हे ओडी आलं. आता हे खालचं आणि अर्ध ओए, खालचं एसी अर्ध ओए, खालचं एसी अर्ध ओए, ह्याला म्हणूया रिझल्ट नंबर 4. पुन्हा एकदा बघा सर, अलीकडचं एडी पलीकडचं सीडी, मधलं
ओडी, खालचं एसी अर्ध ओए. राईट. आता कसं होईल बघा सर, आपल्याला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर पाहिजे. म्हणजे जर ह्या 1 आणि 3 आणि 4 ची बेरीज केली तर हे तुम्हाला सगळं मिळून जाईल. बरोबर आहे सर. म्हणजे ऍडिंग इथं म्हणता येईल सर, आपल्याला लक्षात घ्या. बघा इथं आपण म्हणूया ह्याला, पहा बरं, इथं आपण असं म्हणूया, आता इथं आपण म्हणूया ऍडिंग 3 and 4. मग लेफ्ट साइड प्लस लेफ्ट साइड, लेफ्ट साइड प्लस लेफ्ट साइड, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, लेफ्ट साइड प्लस लेफ्ट साइड इज इक्वल टू ही राइट साइड प्लस राइट साइड 2 OB स्क्वेअर प्लस 2 OA स्क्वेअर प्लस इथंच मी घेतो खाली प्लस 2 OD स्क्वेअर प्लस 2 OA स्क्वेअर. बघा सर बरोबर आहे का. राइट साइड प्लस राइट साइड इथे घेतली, ही लेफ्ट साइड प्लस लेफ्ट साइड. आता AB स्क्वेअर हे 1 नंबर आहे, हे 1 नंबर AB स्क्वेअर, BC स्क्वेअर 2 नंबर, हे BC स्क्वेअर 2 नंबर, AD स्क्वेअर 3 नंबर, इथं AD स्क्वेअर इथं आहे बघा सर, हे CD स्क्वेअर 3 नंबर आहे, हे CD स्क्वेअर 3 नंबर आहे आणि हे AD स्क्वेअर 4 नंबर आहे. फक्त हे इकडं हे इकडे घेता येईल प्लस मध्ये, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे कसं होईल बघा सर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर, AD नाही 3 नंबरला काय ना सांगा सर, CD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर 3 नंबर आणि प्लस AD स्क्वेअर, इट इज इक्वल टू. आता आपल्याला हे प्रूव्ह व्हायला पाहिजे AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. इथं सर बघा सर 2 OB स्क्वेअर प्लस 2 OD स्क्वेअर आहे आणि इथं 2 OA स्क्वेअर प्लस 2 OA स्क्वेअर म्हणजे 4 OA स्क्वेअर, 2 OA स्क्वेअर प्लस 2 OA स्क्वेअर म्हणजे 4 OA स्क्वेअर. हिअर 2 OB स्क्वेअर, 2 OB स्क्वेअर प्लस 2 OD स्क्वेअर, 2 OD स्क्वेअर प्लस 4 OA स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं आहे सांगा सर, AC आणि BD आलं पाहिजे. देन हिअर कम हिअर, व्हॉट इज द OB? OB इज नथिंग बट 1/2 BD. व्हॉट इज OD? OD इज नथिंग बट 1/2 BD. आम्हाला BD पाहिजे आहे सर, आम्हाला BD पाहिजे आहे. OB इज नथिंग बट 1/2 BD बाय 1. OD इज नथिंग बट 1/2 BD बाय 1. भरून टाका सर. Therefore it is equal to twice into OB means 1/2 BD bracket square plus twice into OD means 1/2 BD bracket square plus 4. What is OA? A bracket square. What is OA? OA is nothing but 1/2 AC. आम्हाला AC पाहिजे. बरोबर सर. OA is nothing but 1/2 AC. 1/2 AC. ह्याला कारण काय सर? बिकॉज बाय 1 and 2. ह्याला काय म्हणता येईल बघा सर? बाय 1, 2. ह्याला रिझन. मग इथे सर इट इज इक्वल टू काय काय करता येईल बघा सर? 2 आहेच इंटू BD म्हणजे BD स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2 आहेच. हिअर BD मीन्स BD स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, हिअर 4 आहेच. AC मीन्स AC स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 4. बघा बरं आता काय काय येईल. इथं पहिलं 4 ला 4 कॅन्सल, मल्टिप्लिकेशन आहे, AC स्क्वेअर आलं बघा सर, AC स्क्वेअर आलं. इथे सर इथे 2 1 जा 2, 2 जा 2, 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4. बरोबर सर. म्हणजे आता कसं आलं बघा सर, ह्याच्यामध्ये घेत असताना
हे BD स्क्वेअर अपॉन 2 आणि BD स्क्वेअर अपॉन 2, बरोबर आहे सर. इथे कसं झालं, BD स्क्वेअर अपॉन 2 इट इज इक्वल टू, हे 2 आणि 2 इथं आले सर, 2 एकदाच, BD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, BD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, इथं प्लस AC स्क्वेअर आहे सर, बरोबर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ह्याच्या पुढे जात असताना BD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर म्हणजे 2BD स्क्वेअर, BD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, थोडं खाली घ्या, BD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर म्हणजे कसाला सांगा सर, 2BD स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस AC स्क्वेअर. उत्तर आलं का बघा सर. हे 2 ला 2 कॅन्सल, हे 2 ला 2 कॅन्सल, BD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. आन्सर इज AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. इथे बघा सर, AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. देअरफॉर आवर आन्सर इज BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मीन्स AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. त्यामुळे सर इथं तरी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 4 साइड्स, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 4 साइड्स इज इक्वल टू, इथं लक्षात घ्या, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स. AC आणि BD काय सांगा सर, डायगोनल आहे. AC आणि BD काय आहे, डायगोनल आहे. तर हे आपलं इथं प्रूव्ह झालं, लक्षात घ्या अपोलोनियसनी. यामध्ये एक लक्षात ठेवा सर, मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला असं होतं प्रामुख्यानं की हे एक्झाम्पल तुम्हाला रॉम्बस साठी पण सोडवता येईल, पॅरलेलोग्राम साठी पण सोडवता येईल. लक्षात घ्या सर, रॉम्बस साठी, पॅरलेलोग्राम साठी, स्क्वेअर साठी, रेक्टँगल साठी सुद्धा सेम प्रोसिजर, प्रोसिजर इज द सेम प्रोसिजर. म्हणजे हीच लक्षात घ्या, कारण रॉम्बस हा जो नियम आहे लक्षात घ्या की इन अ रॉम्बस और पॅरलेलोग्राम डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. म्हणजे इथं रॉम्बस असो, पॅरलेलोग्राम असो, स्क्वेअर असो किंवा रेक्टँगल असो, इथे सर तुम्हाला रॉम्बसच्या ऐवजी पॅरलेलोग्राम देतील. पॅरलेलोग्रामच्या ऐवजी लक्षात घ्या, इथे तुम्हाला पॅरलेलोग्रामच्या ऐवजी तुम्हाला एखाद्या वेळेस लक्षात घ्या तुम्हाला रेक्टँगल देतील, किंवा लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर देतील, स्क्वेअर देतील लक्षात घ्या. आणि हे सगळं तुम्हाला ह्याच्याऐवजी देऊ शकतील, लक्षात घ्या. असं हे सगळं तुम्हाला कशाऐवजी, रॉम्बसच्या ऐवजी, हे रॉम्बसच्या ऐवजी देऊ शकतील. सेम प्रोसिजर येणार सर. का सांगा, कारण या ठिकाणी रॉम्बस असो किंवा पॅरलेलोग्राम असो किंवा रेक्टँगल असो किंवा स्क्वेअर असो, म्हणजे समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, आयत किंवा चौरस, ह्या सगळ्यांच्या मध्ये रेक्टँगल्स बायसेक्ट इच अदर, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण परस्परांना दुभागतात. कर्ण कसे करतात सांगा सर, परस्परांना दुभागतात. हा भाग या ठिकाणी येतो, लक्षात घ्या. त्यामुळं हे रॉम्बस साठीच आहे असं नाहीये, तर समांतरभुज चौकोन, रेक्टँगल, स्क्वेअर, सेम प्रोसिजर इज देअर. सगळ्यांच्यासाठी हेच आहे की डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, कर्ण परस्परांना दुभागतात, हे लक्षात घ्या. आणि इथे आपण घेत असताना हे 2 महत्वाचं आहे. ओबीच्या ऐवजी काय केलं बघा सर, 1/2 BD घातलं. ओडीच्या ऐवजी काय घातलं, 1/2 BD घातलं. का तर आम्हाला BD हवाय. इथे लक्षात घ्या, OAच्या ऐवजी आम्ही काय घेतलं, 1/2 AC घातलं. OAच्या ऐवजी 1/2 AC का घातलं, आम्हाला AC हवाय. मग आपण हे सोडवलं, लक्षात घ्या. इथं BDचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर 4, BDचा स्क्वेअर आहे, इथे 2चा स्क्वेअर 4, इथं ACचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर 4. 4 ला 4 कॅन्सल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4. BD स्क्वेअर अपॉन 2 प्लस BD स्क्वेअर अपॉन 2, इथं प्लस AC स्क्वेअर आहे, गेलं हे 4. म्हणजे 2 आणि 2 सेम डिनॉमिनेटर आहे, छेद समान आहे, एकदाच लिहिला. BD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर म्हणजे 2BD स्क्वेअर, 2 ला 2 कॅन्सल. त्यामुळे BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मीन्स AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, हे आपल्याला सिद्ध झालं. म्हणजे लक्षात घ्या, आयत असो, चौरस असो, समांतरभुज चौकोन असो किंवा समभुज चौकोन असो, रॉम्बस, पॅरलोग्राम, रेक्टँगल, स्क्वेअर, ह्या सगळ्यांच्या मध्ये सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऑल साइड्स, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऑल साइड्स इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर डायगोनल्स, हे प्रूव्ह होतं. लक्षात घ्या. म्हणजे परीक्षेमध्ये फक्त रॉम्बस येईल असं नाही, त्याच्याऐवजी पॅरलेलोग्राम येईल रॉम्बसच्या ऐवजी, त्याच्याऐवजी रेक्टँगल येईल, त्याच्याऐवजी स्क्वेअर येईल. मराठीमध्ये लक्षात घ्या, समभुज चौकोनाच्या ऐवजी समांतरभुज चौकोन येईल, आयत येईल, चौरस येईल. काहीही जरी आलं तरी हेच सगळं लिखाण येणार. ह्याला कारण काय, बिकॉज
इन रॉम्बस, इन पॅरलोग्राम, इन रेक्टँगल, इन स्क्वेअर, चारीमध्ये डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण हे जे आहेत, हा कर्ण आणि हा कर्ण एकमेकांना दुभागतात. हे आणि हे सेम असतं. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. ह्या डायगोनलमुळं ह्याचे दोन भाग होतात, ह्या डायगोनलमुळं याचे दोन भाग होतात, ओ ए बरोबर ओ सी. ह्या डायगोनलमुळं याचे दोन भाग होतात, ओ बी बरोबर एडी. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण परस्परांना दुभागतात, लक्षात घ्या. तर हे प्रॉपर्टी असल्यामुळं सेम प्रोसिजर असते अप्रूव्हची. हे लक्षात घ्या. व्हीआयएमपी आहे, अतिशय महत्वाचं. अशा प्रकारचं ह्याला आपण पहिल्यांदाच आयएमपी एक्झाम्पल असं म्हणून ठेवूया. खूपच महत्वाचं एक्झाम्पल 4 मार्कासाठी येऊ शकेल.